हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ श्री एकनाथी भागवत. श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु देवा उतारा. म्हणता कृपण तू खरा, मागुती आपुलिया घरा, दुजेपणे दारा येवोने दिसी. अवचटे मागतयासी, जै भेटी होय तुझसी. तै खोट भरू धावसी, देखताची घेसी जीवे त्याते. जे जे मागो येती तुझ पासी, ते बांधोनी ऐकते माझे सुदसी. शेखी त्यांचे सोडवणेसी, भेटी दुसऱ्यासी स्वप्नीही नवे. अणुमात्र तुझी प्राप्ती, अवचटे चढे ज्याचे हाती. त्याची संसार संपत्ती, सर्वस्वे निश्चिती नाडेसी तू. मैंदाचा विडा घेता, तो प्रवर्ते आपुले घाता. तेवी तुझी प्रसन्नता, झालिया जीविता स्वयनाशी. अर्थात श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूप सद्गुरू, तुला वंदन असो. हे उदार देवा, छे, तुला उदार कसा म्हणू? तू तर खरोखर कृपण आहेस. कारण तुझ्या दाराशी जर कोणी याचक आला, तर त्याचा दुजेपणा सुद्धा तू हिरावून नेतोस. आणि जर अचानक एखादा याचक तुला भेटला, तर तू त्याचा जीव भावाचा घोट घेऊन त्याचा मीपणा मारून टाकतोस. त्यांचे तुझ्याशी तादात्म्य करतोस. जे कोणी तुझ्याकडे येतात, त्या सर्व भक्तांना तू आपल्याशी एक करून सायुज्य मुक्ती देतोस. मग त्यांना सोडवणारा दुसरा कोणीही त्यांना स्वप्नातही दिसत नाही. तुझा व त्यांचा सहवास क्षणभर जरी झाला, तरी त्यांचे ऐहिक वैभव तू नष्ट करतोस. त्यांचे सर्वस्व म्हणजेच अहंकार तू हिरावून घेतोस. ठकाने दिलेला विडा खाल्ला तर माणूस मरतो. त्याप्रमाणे तू तुझ्या प्रसन्नतेचा प्रसाद दिलास, तर भक्तांचे वेगळे अस्तित्व, मी वेगळा आहे, ही भ्रांती नष्ट होते. जे जे तुझ पे मागो आले, ते ते सर्वस्वे नागवले. शेखी नागवे तुवा केले, निर्लज्ज झाले तीही लोकी. ऐशी तुझी निर्वाण गती, त्या तुझी उदार कीर्ती. घडे म्हणशी कैशा रीती, ते अघात स्थिती अवधारी. मागे उदार वाखाणिले, तेही आपण यायसे केले. मग सर्वस्व आपुले, दान दिधले दातृत्वे. क्षणगुणेश्वर्य वैभवेसी, आपण या ते दाना देसी. दिधले ते घेवो नेणसी, कदा काळेसी कल्पांती. आपण या दिधले दान, या लागे तू दासा अधीन. मग त्याचे नी छंदे जाण, सर्वस्वे आपण नाचसी. बळीने सर्वस्व केले दान, शेखी तू झालासी त्या अधीन. त्याचे द्वार पाळपण, अद्यापि आपण चालविसी. धर्मे अर्पिले अग्रपूजेसी, शेखी तू त्याची सेवा करीसी. नाना संकटे स्वये सोशिशी, अंगे काढीसी उच्छिष्टे. तुझा निजभक्तू अंबरुषी, त्याचे गर्भवास सोशिशी. तुझ गवळीये राखिते ऋषिकेशी, शेखी त्या गोपाळसी रक्षिसी. एवं सस्वरूपता द्यावयासी, उदारत्व तुझ पासी. हे न येगा आणि कासी, ऋषिकेशी कृपाळुआ. तो तू परम उदार ऐसा, राया रंका समभावे सरिसा. भावो तेथ भरवसा, तू आपैसा आतुडसी. त्या तुझिया प्राप्ती लागी, कपाटे सदा सेविती योगी. एकते झाले भोगविरागी, एकते त्यागी सर्वस्वे. एक हिंडिती दश दिशे, एक तुझ लागी झाले पिसे. परी तुझी भेटी स्वप्नीही दिसे, ऐसा न दिसे क्षण एक. ऐसी याही तुझी प्राप्ती, सुलभ असे एके रीती. जरी संत चरणी रंगती, अतिप्रीती सप्रेम. संत चरणी जो विनटला, तो निज प्राप्तीसी पावला. संत स्वरूपे अवतरला, स्वयंसंचला परमात्मा. या लागे जी जी संतांची रूपे, ती ती श्रीहरीची स्वरूपे. म्हणून संताची कृपे, अतिसाक्षेपे अर्जावे. ते ज्ञानार्थाचे परमपिसे, या लगी ग्रंथाचे निमिसे. त्यांचे चरण अनायासे, सावकाशे वंदिन. अर्थात जे कोणी तुझ्याजवळ मागायला आले, ते सर्वस्वाला मुकले. त्यांना तू पूर्ण उपाधिरहित केलेस. त्यामुळे ते तिन्ही लोकात निशंक निर्लज्ज होऊन विचरण करू लागले. अशा तुला उदार कसे काय म्हणता येईल?
तर तेही अपूर्व आहे. कृपा करून ऐक. पूर्वी ज्यांची उदार म्हणून कीर्ती झाली त्यांनाही तू आत्मस्वरूप केलेस व त्यांना आपले सर्वस्व तू मोठ्या अवतार्याने दिलेस. त्यांना तू आपले दान दिलेस आणि एकदा दिलेले दान तू कधीही परत घेत नाहीस. तू असं भक्तांना दान झालास की त्यांचा दास होतोस व त्यांच्या इच्छेप्रमाणे तू सारे काम करीत असतोस. तुला बळीराजाने सर्वस्व दान दिलेला, पण तूच त्याच्या आज्ञेत वागतोस व द्वारपालाचे काम त्याच्यासाठी करतोस. धर्मराजाने राजसूय यज्ञात तुला अग्रपूजेचा मान दिला, पण तूच त्याची सेवा केलीस. नाना संकटे त्याच्यासाठी सोसलीस व त्याच्याकडे उष्टी खरकटी सुद्धा काढलीस. अंबरीश हा तुझा भक्त, त्याच्यासाठी दुर्वासांचा शाप अंगावर घेऊन मत्स्य कुर्मादी योनीत अवतार घेतलेस. गोपाळांनी तुझे रक्षण केले, पण तूच नंतर त्यांचे संकटात रक्षण केलेस. अशा प्रकारे तुझे निजरूप तू भक्तांना देतोस. असा तू उदार आहेस. हे कृपाळू ऋषिकेशा, हे औदार्य आणखी दुसऱ्या कोणाजवळच नाही. तू राजाला व गरिबाला सारखाच उदार आहेस. जेथे श्रद्धाभाव आहे तेथे तू निश्चयाने आपलासा होतोस. अशा तुला प्राप्त करण्यासाठी योगी गुहात जाऊन तप करतात. कोणी सर्व सुखभोगांचा त्याग करतात, कोणी सर्वस्वाचा त्याग करतात, कोणी दिशादिशात भटकत राहतात. कोणाला तर तुझे वेड लागते, पण तुझी भेट स्वप्नातही होत नाही. पण अशा तुझी सुद्धा प्राप्ती सहजच होते. त्यासाठी फक्त संत संगतीची गोडी असली पाहिजे. जो संत चरणांना शरण जातो तो निजरूपास प्राप्त होतो, कारण परमात्मा परमेश्वर स्वतः संतांच्या रूपाने अवतार घेतो. जी जी संतांची रूपे असतात ती श्रीहरीचीच. म्हणून संतांची कृपा व्हावी यासाठी अतिशय अगत्याने प्रयत्न करावा. ते संत ज्ञानासाठी फार आस्था असणारे असतात, म्हणून मी ग्रंथरचनेच्या निमित्ताने त्यांच्या चरणांना वंदन करतो. भगवंतं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमः तेषां शान्तकामानां का निष्ठा विजितात्मनाम. अर्थात राजाने मुनीला विचारले, हे आत्मवेत्यातील श्रेष्ठ मुनीवर हो, जे सामान्यतः भगवान हरीची भक्ती करीत नाहीत, त्यांना म्हणजेच ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला नाही व ज्यांच्या कामना शांत झाल्या नाहीत, त्या मनुष्यांची निष्ठा कोणती असते? अर्थात त्यांना कोणते फळ मिळते? संत करुणा अवलोकन, जे मज नेत्रीचे अंजन, चरण कृपा पाहता जाण, श्री जनार्दन प्रकाशे. तया जनार्दना चिये खेवे, गुरुत्वाचेनी आडनावे, रिखालो निज स्वभावे, जिवे भावे भजनासी, भज्य भजका भजना, एके अंगी त्रिविध भावना, दावोनिया जगज्जीवना, जने जनार्दना निज भक्ती. हे अवेद भक्ती चोखडी, परम ऐक्ये भजन गोडी, अधिकाधिक चढो बडी, वाढे आवडी निज भक्ता, देवो आपली सर्वस्व जोडी, वेची भक्ता चिये वोढी, ऐसी अवेद भक्तीची गोडी, पढिये गाढी गोविंदा, या लागी भक्तांचा शरीर भार, स्वये वागवी श्रीधर, आपुलेनी अंगे परपार, पाववी साचार निज भक्ता, निज भक्तांचा देह भावो, निजांगी वागवी देवाधिदेवो, तरी अभक्तांचा देहो वागवावया पहा होत काय आन आहे. भक्ता नाही देह अहंता, या लागी देवो वागविता, पूर्ण देहाभिमान अभक्ता, ज्यासी अतिबद्धता या हेतू, या लागी जो निरभिमान, तोची भगवत भक्त संपूर्ण, ज्याच्या अंगी देहाभिमान, त्यासी भक्तपण कदा न घडे. निज भक्त तारिता कौतुके, त्याची रोमावळी केवी दुःखे, निर्भय करोनी पूर्ण हरिखे, देव निज सुखे निज भक्ता तारी, या लागी निरभिमानता, जे विनटले भक्तिपथा, ते पावो देवनी विघ्नांचे माथा, पावती तत्वता भगवत पद,
भक्तांची ऐशी स्थिती, तरी अभक्ता कवण गती, तेची पुसावया नृपती, प्रश्नार्थी प्रवर्ते. पंचम माझी निरूपण, अभक्तांची गती लक्षण, युगायुगी पूजा विधान, सांगेल पावन हरीचे. अवतार चरित पुरुषार्थू, सांगोन संपला चतुर्थू, आता अभक्तांचा वृत्तांतू, राजा पुसुतू मुनिसी. अर्थात संतांची कृपादृष्टी म्हणजे माझ्या नेत्रांना दिव्य अंजनच आहे. त्यांच्या चरण कृपेची पहाट झाली तर स्वतः जनार्दनच प्रकाशतो. गुरुचे नाव लावून मी त्या जनार्दनाच्या सेवेचेच ध्येय काढतो व जीवाभावाने आणि सहजतेने त्याची भक्ती करावयास सज्ज झालो आहे. भजनाचे कार्य, भक्त व भक्तीचा विषय या तिन्ही गोष्टी मी ऐक्य रूपाने अनुभवतो व जनार्दनरूपी जगत जीवनाची भक्ती करतो आहे. हीच उत्तम अभेद भावनेतून येणारी भक्ती आहे. या भक्तीत नित्य वाढ होत जाते आणि ऐक्य तर सतत दृढ राहते. देव आपले सर्वस्व भक्तांच्या प्रेमामुळे त्यांना अर्पण करतो आणि म्हणूनच गोविंदाला अभेद भक्तीच फार आवडते. म्हणूनच भक्तांच्या शरीराचाही भार देवाधिदेव श्रीधर स्वतः धारण करतो, अर्थात त्यांचा योगक्षेम चालवितो. आपल्या भक्तांना तो स्वतः भवसमुद्रातून पार नेतो. आपल्या भक्तांचा तेवढा योगक्षेम तो चालवितो. मग अभक्तांचा योगक्षेम दुसरा कोण चालविणारा आहे काय? भक्तांना त्यांचा देह आपला वाटत नाही. देहाची अहंता त्यांना नसते. म्हणूनच देव त्यांचा योगक्षेम चालवितो. पण अभक्तांना मीच देह अशी अहंता असते. त्यामुळे त्यांना अतिशय बद्धता असते. देह अहंता असेल तर तो भक्त असू शकत नाही. तो देव आपल्या भक्तांना असे तारतो की त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. त्यांना निर्भय करून पूर्ण आनंदाने त्यांचे रक्षण करतो. म्हणून जे आपला अभिमान सोडून भक्ती मार्गात शिरतात ते विघ्नांच्या डोक्यावर पाय देऊन भगवंताला प्राप्त करतात. भक्ताची जर अशी उच्च गती होते तर अभक्तांची काय गती होते, असा प्रश्न राजा विचारणार होता. 5व्या अध्यायात अभक्तांची लक्षणे व त्यांना मिळणारी गती, तसेच युगानुयुगात कोणत्या प्रकारे हरीची पूजा करावी हे सांगितले जाईल. 4था अध्याय विष्णूच्या विविध अवतारांचे चरित्र व त्यांची लक्षणे, पराक्रम इत्यादी वर्णनाने भरलेला होता. आता राजा मुनीला अभक्तांबद्दल प्रश्न विचारत आहे.